आता आपण बघत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मान्यवरांची आदरांजली। मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11:45 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस दौरा। राज्यात मोठी गुंतवणूक करण्यासाठी उद्योग विभागाची तयारी। कृती आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही। प्रत्येक खात्याला 100 दिवसांचं ठोस नियोजन करण्याचे निर्देश। माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदेंचा आज कार्यकर्ता मेळावा। मुलाच्या पराभवानंतर बबनराव शिंदेंचा आज पहिला कार्यकर्ता मेळावा। आज पुढील राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता। कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्षांना पोलिसांचा समन्स। आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं। राज्यात राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन। स्वच्छतागृह बांधल्यानंतर त्यांची देखभाल झाली पाहिजे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या सूचना। नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचं काम महिन्याभरात पूर्ण करा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश। गडकरींच्या आदेशानंतर राज्य सरकारी ॲक्शन मोडवर। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस। पपई आणि आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नंदुरबार, धुळे, जळगावात पावसाची हजेरी। मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैरानी रोड भागात 2 गोदामांना भीषण आग। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू।